बरं, हे पहिलंवालं कॉम्बिनेशन चांगलं दिसतंय की सेकंडवालं? कमेंटमधून नक्कीच कळवा. पण पिया अशी काहीतरी तयार होऊन स्कूलला जाणार होती, कारण आज चिल्ड्रन्स डे होता. तिला स्कूलला पाठवल्यानंतर सगळ्यात पहिलं काम माझं असतं की चहा ठेवा आणि मस्त बाल्कनीत जाऊन चहा एन्जॉय करा. त्यानंतर घरातली काही कामं आवरून झाल्यानंतर मी इथे मस्त अंघोळ करून घेतली. छान तयार झालेली आहे. बऱ्याच दिवसानंतर हा ड्रेस घातला होता आणि अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम म्हणजे देवपूजा करून घेणं. हे झालं की घरातले कामं करायला आपण मोकळे असतो. मस्त त्यानंतर मी इथे थोडे बदाम भिजवले होते रात्री, ते खाऊन घेतले आणि म्हटलं त्यानंतर घरातल्या कामांना सुरुवात करूया. बऱ्याच दिवसापासून हे पिलो कवर मी आणून ठेवलेले होते, पण घालायचा मुहूर्त निघत नव्हता. आज त्यांनाही घालून घेतलं आणि क्वालिटी खूप छान आहे. प्रोडक्ट मी वर कोपऱ्यामध्ये ॲफिलेटमध्ये टॅग केलेलं आहे किंवा मला कमेंट करा. आणि आता थंडी एवढी पडायला लागली ना, मला सॉक्स घालण्यापेक्षा असे चप्पल घरात घातलेले खूप जास्त आवडतात. सॉफ्ट पण असतात, दिसायलाही छान दिसतात. याच्याही लिंकसाठी तुम्ही मला कमेंट करू शकतात. मी गेल्या वर्षी ही चप्पल घेतली होती, पण आता अवेलेबल नसेल ना तर मिळती जुळतीची लिंक जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवते. पूर्ण बेडरूम सेट केला, त्यानंतर मस्त असा आवळ्याचा ज्यूस घेतला आणि बाल्कनीत आली आहे म्हटल्यावर तर मग बाल्कनीचं दृश्य तुम्हाला दाखवल्याशिवाय माझंही मन काही भरतच नाही. हे पापड आमच्या गावाकडून आम्ही करून आणले होते दुकानावरून. तसं तर मी यांना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते, पण म्हटलं जे वरच्यावर 2-4 लागतात त्यांना जरा ऊन दाखवून देवा. मस्त अशा मटमुंगच्या वड्यांची भाजी केली. तुमच्याकडे ह्या मटमुंगच्या वड्यांना काय म्हणतात मला नक्की कमेंटमधून सांगा. आणि पिया स्कूलमधून आल्यानंतर तिचं पहिलं काम असतं, मी दिवसभर जे काही आवरलेलं असतं ना ते पसारा पुन्हा जसाच्या तसा करून ठेवणं. चला मग या पसाऱ्यासोबत मी व्हिडिओ संपवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.